3.5 वर्षांपासून जिल्हा परिषदेमध्ये प्रशासक राज आहे। पदाधिकारी नसल्याने कारभार हाताबाहेर गेलाय। सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची प्रतीक्षा आहे। अशातच आता जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाली। यवतमाळ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचं आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गामध्ये निघालंय। हे आरक्षण 2.5 वर्षांसाठी असेल, तर आरक्षण जाहीर होताच राजकीय पक्ष कामाला लागलेत। कोण होणार बीड जिल्हा परिषदेचा अध्यक्ष? कशी होणार बीड जिल्हा परिषदेची निवडणूक? या डावात कोणाची चितपट, कोणाच्या डोक्यावर सत्तेचा ताज? बीड जिल्हा परिषदेचा इतिहास जर पाहिला तर दिवंगत स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यापासून राष्ट्रवादी विरुद्ध भाजप हा संघर्षच पाहायला मिळालाय। बीड जिल्ह्याच्या राजकारणातील प्रमुख घराणे धस, सोळुंके, आडसकर, पंडित हे ज्या पद्धतीनं, ज्या दिशेनं, ज्या बाजूने असतील त्याच पद्धतीनं जिल्हा परिषद निवडणुकीचं पारडं बदलत जायचं। त्यामुळे पक्षाच्या पलीकडे जाऊन स्थानिक आघाड्या हा विषय फार महत्त्वाचा होत आलाय। 2017 ते 22 या कालावधीत शिवकन्या शिरसाट अध्यक्ष होत्या। धनंजय मुंडेंच्या जवळच्या म्हणून त्यांची ख्याती होती। मधल्या काळात फार बदल झालाय। राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे 2 गट झालेत। त्यामुळे भाजप आणि धनंजय मुंडे यांच्यातील जवळीक अशी सगळी राजकीय गणितं पाहायला मिळणार आहेत। आजच्या घडीला ही जिल्हा परिषद नेमकी कोणाकडे जाईल हे सांगणं कठीण आहे। एकूण 35 जिल्हा परिषद अध्यक्षांनी जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषवलंय। या अध्यक्षांपैकी 7 महिलांचा समावेश आहे। सुंदरराव आबाजीराव सोळुंके हे पहिले जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेत। 1 एप्रिल 1962 ते 5 मार्च 1967 सोळुंके जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते। शिवकन्या शिवाजीराव शिरसाट या 2019 ते 2022 या कालावधीत अध्यक्ष होत्या। पुन्हा एकदा महिला जिल्हा परिषद अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत। पहिल्यांदाच 1962 ते आजपर्यंतच्या कार्यकाळात अनुसूचित जातींना अर्थातच SC प्रवर्गाला जागा सुटलेली नव्हती। विशेष करून अनुसूचित जाती महिला प्रवर्गाला हे पद मिळते, त्यामुळे मोठी चुरस असणार आहे। त्यामुळे कोणत्या गटात हे आरक्षण पडतं आणि अध्यक्षपद कोणत्या तालुक्याकडे जाऊ शकतं याचे अंदाज अद्याप बांधता येऊ शकत नाहीयेत। बीड जिल्ह्यात एकूण 61 जिल्हा परिषद गट आहेत। विशेष सांगायचं झालं तर बीड जिल्ह्यातील आमदार आणि खासदारांसाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक असणार आहे। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। अनेकदा पक्षाच्या पलीकडे जाऊन स्थानिक आघाड्या हा विषय जिल्हा परिषदेमध्ये फार महत्त्वाचा राहत आलेला आहे। आजच्या तारखेला एक म्हणजे नेमके कुणाकडे जिल्हा परिषद जाईल हे सांगणं अवघड आहे। पण पहिल्यांदाच म्हणजे 1962ला जिल्हा परिषदेची स्थापना झाली बीडच्या, तेव्हापासून पहिल्यांदाच अनुसूचित जातीकडं आणि त्यातही अनुसूचित जातीच्या महिलेकडं अध्यक्षपद येते। त्यामुळे मोठी चुरस असणार आहे। अनुसूचित जातीचा जर विचार केला तर 8 पैकी 4 जिल्हा परिषद गट हे एकट्या गेवराई तालुक्यात आहेत। नवीन निर्णयानुसार सर्व मतदारसंघात हे विभागून जातं किंवा 1-2 विधानसभा मतदारसंघापुरतीच राहतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। काहीही झालं तरी जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी चुरस मात्र नक्की असेल। पक्षापलीकडे जाऊन स्थानिक आघाड्या अशी एकूणच गणितं जुळू शकतात। प्रत्येक जण आपलं अस्तित्व दाखवण्याच्या प्रयत्नात आहे। पक्ष, महायुती आणि महाविकास आघाडी हे न पाहता स्थानिक आघाड्यांना प्राधान्य दिलं जाईल। त्यामुळे येणारी निवडणूक कशी असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।